मित्रांनो, आपलं मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर वास्तू ज्योतिष मराठी येथे. आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो धर्म आणि अध्यात्माशी निगडीत अशा पवित्र कथा आणि माहिती ज्या आपल्या जीवनाला बदल बनण्याची क्षमता ठेवतात. आज आपण घेऊन आलो आहोत हरितालिका तिजेची व्रतकथा. आणि ही कथा इतकी पावन मानली जाते की फक्त तिचे श्रवण केल्यानेच जीवनातील सर्व दुःख कष्ट हळूहळू नाहीसे होतात असे म्हणतात. की ज्या घरामध्ये श्रद्धाभावाने ही कथा ऐकली जाते त्या घरात दारिद्र्य कधीच प्रवेश करत नाही. त्या घरात नेहमी लक्ष्मी मातेचे वास राहतो आणि त्या घरात सुख समृद्धी आणि शांती आपोआप उतरते. म्हणूनच मित्रांनो, आपणास नम्र विनंती आहे की ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून ऐका, कारण जर मध्येच आपण दुर्लक्ष केले किंवा कथा सोडून दिली तर त्याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. धार्मिक कथा या फक्त गोष्टी नसतात, तर त्यामध्ये दडलेले आशीर्वाद आपल्याला तेव्हाच मिळतात जेव्हा आपण पूर्ण भक्तिभावाने त्या ऐकतो आणि स्वीकारतो. म्हणून शांत चित्ताने बसा आणि या पवित्र कथेचे श्रवण करा. आणि हो मित्रांनो, जर आपण प्रथमच्या आपल्या वास्तू ज्योतिष मराठी या चॅनलवर आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण येथे आपल्याला प्रत्येक क्षण आणि व्रताशी संबंधित अशा दिव्य कथा आणि परंपरा ऐकायला मिळतील ज्या ऐकून आपल्या जीवनात सकारात्मकता आणि शुभ फल प्राप्त होईल. तर चला आता मन स्थिर करा आणि श्रद्धेने कथा श्रवणासाठी सज्ज व्हा. चला मित्रांनो, आपला अधिक वेळ न घालवता आपण सरळ या पवित्र आणि दिव्य कथेकडे वळूया. आज आपण ऐकणार आहोत हरितालिका तिजेची व्रतकथा. ही कथा इतकी अद्भुत आहे की जी कोणीही श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनातील दुःख संकटम नाहीशी होतात. घरात लक्ष्मी मातेचा वास होतो आणि वैवाहिक जीवन नेहमी आनंदी व सौख्यपूर्ण राहतं. म्हणूनच आपण ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाग्रचित्ताने ऐकली पाहिजे. ही कथा सुरू होते हिमालय राजांच्या घरातून. हिमालय राजांची कन्या पार्वती ही लहानपणापासूनच्या अतिशय दिव्य, सौम्य आणि भक्तिभावाने भरलेली होती. तिच्या हृदयात एकच संकल्प होता की तिने आपलं संपूर्ण जीवन फक्त एका देवासाठी अर्पण करायचं, आणि तो म्हणजे महादेव. बालपणीपासूनच तिला शंकराची भक्ती लाभली होती. तिचं मन, तिचं हृदय, तिचा प्रत्येक श्वास हा शंकराला समर्पित होता. परंतु संसारात अनेक वेळा मुलांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. आई वडील आपली वेगळीच स्वप्न पाहतात. तसेच हिमालय राज आणि मैना देवी यांची ही इच्छा होती की आपली कन्या पार्वतीचा विवाह भगवान विष्णूंशी व्हावा, कारण विष्णू हे त्रैलोक्य पालक आहेत, धर्माचे रक्षण करणारे आहेत, सर्वांना प्रिय आहेत. असा थोर पती मिळावा ही त्यांची इच्छा होती. पण पार्वतीच्या मनात ठाम निश्चय होता की ती कोणत्याही परिस्थितीत शिवांशिवाय इतर कोणालाही पती म्हणून स्वीकारणार नाही. काल पुढे सरकला आणि एक दिवस असा आला की हिमालय राजांनी विष्णूंशी विवाह ठरवण्यासाठी तयारी सुरू केली. पार्वतीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिच्या हृदयावर जणू वज्र कोसळला. तिने अनेक वेळा आपल्या वडिलांना सांगितलं की मला फक्त शंकरच हवेत, पण हिमालय राजांनी तिच्या या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं की ही फक्त लहानपणीची हट्टी आहे, थोड्या दिवसात ती समजूतदार होईल. परंतु पार्वतीच्या अंतःकरणातला हा निश्चय साधा हट्टी नव्हता, तो तिच्या आत्म्याशी जोडलेला होता. तिला माहीत होतं की जगात कुणीही दुसरं तिच्यासाठी योग्य नाही. तिचं मन जेव्हा जेव्हा शंकराला स्मरायचं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू यायचे. ती रात्री झोपायची तेव्हा सुद्धा शंकराची आठवण घ्यायची. हिमालय राजांच्या महालात लग्नाची तयारी सुरू झाली होती. सर्वत्र गडबड होती. मंडप बांधले जात होते. विवाहासाठी वेगवेगळे यज्ञ केले जात होते. पण या गडबडीच्या मधोमध पार्वतीचं मन मात्र अधिकाधिक खिन्न होत चाललं होतं. तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि हृदयात प्रचंड वेदना होत्या. तेव्हा पार्वतीच्या जवळच्या सखींनी तिला समजावलं. त्या म्हणाल्या, हे पार्वती, तू इतकी दुःखी का आहेस? जर तुझं मन शंकरासाठीच ठरलं आहे तर मग आपण काही उपाय शोधायला हवा. आपण तुला या संकटातून बाहेर काढू. अशा प्रकारे त्या सखींनी पार्वतीला महालातून दूर नेण्याचा विचार केला. एके दिवशी जेव्हा विवाहाची तयारी जोरात सुरू होती
तेव्हा तिच्या सखींनी तिला महालातून बाहेर काढलं. त्यांनी तिला जंगलात नेलं. ते जंगल दाट, हिरवम आणि अत्यंत शांत होतं. तिथे फक्त पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याचा मनझुलूक आणि निसर्गाचा नाद होता. त्या शांत निसर्गाच्या कुशीत पार्वतीने ठरवलं की आता ती इथेच राहून कठोर तप करेल. तिने आपल्या सहेल्यांना सांगितलं, आजपासून मी शंकराला पतिरूपाने प्राप्त करण्यासाठी कठोर व्रत आणि तप करणार आहे. मी अन्नपाणी काहीही घेणार नाही. माझं सर्व जीवन, माझी प्रत्येक श्वासाची ओढ फक्त शंकरासाठी असेल. असं सांगून तिने निर्जल उपवासाचा संकल्प केला. दिवस रात्र ती फक्त शंकराचं ध्यान करीत बसली. तिच्या हातात तिने मातीची शिवलिंग तयार केली आणि त्यावर ती रोज मनोभावे पूजन करू लागली. ती पाणम, फुलम, जल आणि मनातील श्रद्धेनेच महादेवाची आराधना करू लागली. दिवस जात होते आणि पार्वती अधिकाधिक कठोर तप करीत होती. तिच्या अंगावर माती, धूल जमा झाली होती. तिच्या अंगावरचे वस्त्र फाटत होते, केस विस्कटले होते. पण तिचं मन मात्र एका क्षणासाठीही डगमगलं नाही. तिच्या हृदयात फक्त एकाच संकल्पाची ज्वाला होती, शिवांशिवाय कोणीही नव्हे. जंगलात राहून ती कठोर उन्हम सहन करत होती. थंडीचे थरार सहन करत होती. पावसाच्या धाराही अंगावर घेत होती. पण तिचं मन नेहमी स्थिर आणि अडल होतं. तिला खात्री होती की जर मी खरं मनापासून शंकराचं स्मरण करीन तर ते नक्कीच माझ्या समोर प्रकट होतील. मित्रांनो, हाच तो हरितालिका प्रसंग जिथे पार्वती मातेनं आपला जीवनाचा सर्वांत मोठा त्याग केला. एका तरुणीच्या मनातलं प्रेम आणि श्रद्धा किती अढळ असू शकतं हे याहून उत्तम उदाहरण कुठेच मिळणार नाही. हीच ती सुरुवात आहे जिच्या आधारावर हरितालिका तीज व्रताचं महत्त्व ठरलं. जंगलात पार्वती माता आपल्या सखींसोबत राहू लागल्या. पण हळूहळू त्या सखीही परत गेल्या आणि माता एकटीच राहिल्या. सभोवताली घनदाट वन, ऊंच ऊंच झाडं, कधी भयंकर वन्य प्राणींचा आवाज, कधी पावसाचा गडगडाट. या सगळ्या परिस्थितीत माता पार्वती शांतचित्ताने बसून महादेवाचं स्मरण करू लागल्या. त्या दिवसेंदिवस अन्नपाण्याचा त्याग करत होत्या. शरीर कृश झालम होतं, पण आत्मा मात्र तेजस्वी झाला होता. डोळ्यांतून अश्रू येत होते, पण ते अश्रूही भक्तीचे होते. माता रोज सकाळी लहानसं मातीचं शिवलिंग तयार करून त्यावर पाणम, फुलम अर्पण करीत. कधी कधी तर पाणसुद्धा उपलब्ध होत नव्हतं, तेव्हा त्या फक्त मनानेच शंकराला अर्पण करीत. वेल जात होती, ऋतू बदलत होते. उन्हाच्या कडक तापात त्या नंगे पायाने गरम वालूवर बसून जप करत राहिल्या. पावसाळ्यात अख्खा दिवस त्या झाडाखाली उभ्या राहून ओल्या होत होत्या, पण तरीही मन स्थिर होतं. हिवाळ्यात अंगावर चादर नव्हती, थंडीने थरथर कापत होत्या, तरीही त्या निश्चयाने तप करत राहिल्या. जंगलातील प्राणी सुद्धा त्यांच्या या तपश्चर्येकडे पाहून शांत झाले होते. ज्या जागी त्या बसून शिवलिंगाची पूजा करीत, तिथे पक्षी किलबिल करू लागले. हरणम येऊन शांतपणे उभी राहत. जणू संपूर्ण निसर्ग मातांच्या तपाचा भाग बनला होता. हिमालय राजांना जेव्हा समजलं की त्यांची कन्या जंगलात जाऊन कठोर तप करत आहे, तेव्हा तेही चिंतेत पडले. त्यांनी अनेक वेळा दूत पाठवले की परत ये, हे कष्ट सहन करू नकोस. पण पार्वतीने उत्तर दिलं, पिता, मी घेतलेला हा संकल्प माझ्या आत्म्याशी जोडलेला आहे. मी कोणत्याही परिस्थितीत यामधून मागे हटणार नाही. महादेवांशिवाय दुसरे कोणीही माझे पती होऊ शकत नाहीत. मातेनं आपल्या शरीराला सर्व कष्ट दिले, पण मनाला एक क्षणही शंकरापासून दूर जाऊ दिलं नाही. अनेकदा त्यांना भूक लागायची, तहान लागायची, पण त्या म्हणत, हे शंकरा, तूच माझा अन्न आहेस, तूच माझं जल आहेस, तूच माझं जीवन आहेस. काल पुढे सरकला. त्यांच्या या कठोर तपाने त्रिलोक दुमदुमू लागले. देवतांनीही त्यांच्या या श्रद्धेकडे पाहून आश्चर्य व्यक्त केलं. नारद मुनी स्वर्गातून खाली उतरले आणि पार्वतीला म्हणाले, हे कन्ये, तू घेतलेला संकल्प अत्यंत कठीण आहे. जगात कोणीही कन्या असा त्याग करणार नाही. तुझ्या या तपामुळे निश्चितच महादेव प्रसन्न होतील. पार्वती हसत म्हणाल्या, मुनिवर्य, माझ्या हृदयात कोणतीही शंका नाही. मी घेतलेला हा व्रत फक्त महादेवासाठी आहे. ते प्रसन्न झाले तरच माझं जीवन सफल होईल. अशा प्रकारे माता पार्वती दिवसेंदिवस आपलं तप वाढवत होत्या.
त्यांचं शरीर जरी क्षीण होत गेलं तरी चेहऱ्यावर तेज अधिकाधिक वाढत होतं. जणू त्यांच्या डोळ्यांत शिवाचं दर्शन व्हायचं. मित्रांनो, हा तो दुसरा टप्पा जिथे पार्वती मातेनं प्रचंड कठोरता, निर्जल उपवास, रथूंचे कष्ट आणि एकटेपण सहन करूनही आपल्या संकल्पावर अढळ राहिल्या. हाच तो भाग आहे जो आपल्याला शिकवतो की खरी श्रद्धा आणि खरा निश्चय असेल तर जगातील कुठलाही कष्ट मनुष्याला डगमगवू शकत नाही. जंगलातील त्या कठोर तपश्चर्येचे दिवस जसजसे पुढे जात होते तसा पार्वती मातांच्या तेजोमय स्वरूप अधिकाधिक दैवी होत चालला होता. त्यांची भक्ती, त्यांचा अढळ निश्चय आणि त्यांचे त्याग पाहून अखेर भगवान शंकर प्रसन्न झाले. एके दिवशी जेव्हा पार्वती माता अखंड जप करत होत्या, डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि मन पूर्णपणे शिवमय झालं होतं, तेव्हा अचानक वातावरण बदललं. आकाशातून दिव्य प्रकाश प्रकट झाला, मंद वारा सुटला, सर्वत्र सुगंध पसरला आणि त्या ठिकाणी स्वतः भगवान शंकर प्रकट झाले. शंकरांनी स्मित करत पार्वतीकडे पाहिलं आणि म्हणाले, हे देवी, तू केलेली तपश्चर्या, तुझी कठोर साधना आणि अडल भक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुझा निश्चय अतुलनीय आहे. जगातील कोणतीही कन्या इतका त्याग करू शकत नाही. म्हणून आजपासून तू माझी अर्धांगिनी होशील. तुला मी पत्नी म्हणून स्वीकारतो. हे शब्द ऐकताच पार्वती मातांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांचं हृदय कृतार्थ झालं. ज्या संकल्पासाठी त्यांनी आपलं सर्व जीवन समर्पित केलं होतं तो आज पूर्ण झाला होता. त्यांच्या सहेल्या ज्या त्यांना जंगलात घेऊन आल्या होत्या त्या सुद्धा आनंदाने रडू लागल्या. संपूर्ण वन त्यांच्या या दिव्य मिलनाने दुमदुमलं. पक्षी किलबिल करू लागले, फुलम गंध सोडू लागली आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. हीच ती घटना आहे जी हरितालिका म्हणून ओळखली जाते. हरित म्हणजे हरून नेणं आणि आलिका म्हणजे सखी. जेव्हा पार्वतीच्या सखींनी तिला वडिलांच्या घरी होणाऱ्या जबरदस्तीच्या विवाहापासून दूर नेलं, तेव्हापासून या प्रसंगाला हरितालिका म्हणतात. त्या दिवशीपासून हे व्रत स्त्रिया करतात, आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता, सौख्यपूर्ण वैवाहिक जीवनाकरिता आणि मनोवांछित पतिप्राप्तीसाठी. भगवान शंकरांनी पार्वतीला वर दिला, जो कोणी या दिवशी श्रद्धेने व्रत करील आणि कथा ऐकेल त्याच्या जीवनातील दुःख नष्ट होतील. त्या स्त्रीला पतीसह अखंड सुख लाभेल. ज्या घरात ही कथा भक्तिभावाने ऐकली जाईल त्या घरात दारिद्र्य कधीच येणार नाही. तिथे लक्ष्मी मातेचा कायम वास राहील. मित्रांनो, म्हणूनच हरितालिका तीज व्रताला इतकं महत्त्व दिलं जातं. ही फक्त एक गोष्ट नाही तर त्यामध्ये दडलेलं तत्वज्ञान आहे. खरी श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम असेल तर कितीही संकटं आली तरी देव प्रसन्न होतात. पार्वती मातेनं जे अडल तप केलं त्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की देवावर विश्वास ठेवा, मनापासून प्रार्थना करा, कधीही डगमगू नका. अखेर देव नक्कीच प्रसन्न होतात. त्या दिवशीपासून दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला स्त्रिया उपवास करून ही कथा ऐकतात. त्या दिवसाचा उपवास, निर्जल व्रत, शिव पार्वतीची पूजा हे सर्व करताना त्या मनोमन ही कथा स्मरतात आणि शंकर पार्वती सारख्या अखंड सौख्यपूर्ण जीवनाची प्रार्थना करतात. मित्रांनो, अशा रीतीने हरितालिका तीज व्रत कथेचा शेवट होतो. ही कथा फक्त पार्वती आणि शिवांच्या मिलनाची नाही तर ती श्रद्धा, निष्ठा आणि त्यागाचं प्रतीक आहे. जी स्त्री अथवा जी व्यक्ती ही कथा भक्तिभावाने ऐकते त्याच्या जीवनात कधीही दुःख, संकटम, दारिद्र्य राहत नाही. त्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदते. मित्रांनो, आपण हरितालिका तीजेची ही पवित्र कथा पूर्ण भक्तिभावाने ऐकली. जसं आपण पाहिलं, या व्रत कथेचं महत्त्व किती मोठं आहे. ज्या स्त्री अथवा कुटुंबाने ही कथा श्रद्धेने ऐकली तिथे कधीही दारिद्र्य टिकत नाही. तिथे नेहमी लक्ष्मी मातेचा वास होतो आणि वैवाहिक जीवन सौख्य व समृद्धीने नांदतं. म्हणूनच आपण सर्वांनी या कथेचा संदेश मनाशी घट्ट धरावा, श्रद्धा आणि संयमाने उपवास करावा आणि नेहमी शंकर पार्वतींच्या चरणी मन अर्पण करावं. यामुळे जीवनातल्या सगळ्या दुःखाचं रूपांतर आनंदात होईल. मित्रांनो, जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर कृपया आमच्या वास्तू ज्योतिष मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण इथे प्रत्येक सण, प्रत्येक व्रत आणि प्रत्येक देवदेवता
यांच्याशी संबंधित अशा अद्भुत कथा आणि रहस्य आपणापर्यंत पोहोचवलं जातं. आपल्या एका छोट्याशा सबस्क्रिप्शनने आम्हाला प्रेरणा मिळेल आणि आपणापर्यंत आणखी दिव्य ज्ञान व कथा घेऊन येईल. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र कथेमधला आशीर्वाद लाभेल. भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या कृपेने आपल्या जीवनात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदो. जय शंकर, जय पार्वती माता.